तर मुंबईसह उपनगरांमध्ये सकाळपासून पावसानं दमदार हजेरी लावलेली आहेच। नवी मुंबईमध्ये सुद्धा सुरू असलेल्या पावसामुळे तुर्भे रेल्वे स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय। तर भिवंडी आणि ठाण्यातील श्रीरंग सोसायटी आणि वंदना डेपो परिसरात देखील रस्ते पाण्याखाली। तर वाशी हायवेला लागून असलेल्या वाशी प्लाझा या सोसायटीची भिंत कोसळली। सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे। भिंत कोसळून रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकींचं मोठं नुकसान झालंय। तर भिंतीलगत उभ्या असलेल्या टेम्पोचंही नुकसान झालंय। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। नवी मुंबईमध्ये आता पावसाने जोर पकडलेला आहे आणि याचा परिणाम आपण पाहतोय की वाशी या ठिकाणच्या वाशी प्लाझा इमारतीमधली आहे ती भिंत खचलेली आहे। तुम्ही पाहता की हीच ती भिंत आहे जी पूर्णपणे खचल्यामुळे या ठिकाणी या भिंतीलगत उभ्या असलेली वाहनं ही पूर्णपणे या ठिकाणी खड्ड्यात गेलेली आहेत, खाली पडलेली आहेत। भिंत पूर्णपणे खचलेली आहेत आणि इथे जवळपास 15 ते 20 टू व्हीलर गाड्या होत्या त्या दबल्या गेलेल्या आहेत। त्याचबरोबर इथे टेम्पो आहे तो सुद्धा उलटल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय। हा जर आपण स्पॉट पाहिला तर वाशी हायवे जो आहे त्या वाशी हायवेच्या लगत ही जी वाशी प्लाझा बिल्डिंग आहे त्याच्यामध्येच ही घटना घडलेली आहे। दुपारपासून आहे तो पावसाने जोर पकडलेला आहे, त्यामुळे याचा परिणाम म्हणजे या ठिकाणी ही भिंत खचल्याचं पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर वाशी प्लाझा बरोबर या ठिकाणी तुर्भ्याला जर आपण पाहिलं तर तुर्भा रेल्वे स्टेशनच्या सभेमध्ये सुद्धा आहे ते पाणी साचलेलं आहे। सध्या आहे ते ज्या गाड्या या खड्ड्यामध्ये पडलेल्या आहेत किंवा दबल्या गेलेल्या त्या बाहेर काढायचं काम आहे ते सुरू आहे। फायर ब्रिगेडच्या माध्यमातून आहे त्या बाहेर गाड्या काढल्या जात आहेत। जेसीबी या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे, पोक्रेन मागवण्यात आलेला आहे आणि ह्या ज्या गाड्या आहेत आतमध्ये त्या बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। तुम्ही पाहता की संपूर्णपणे गाडी ही दबली गेलेली आहे, खाली खड्ड्यात गेलेली आहे, वरून ही माती पडलेली आहे। टेम्पो या ठिकाणी संपूर्णपणे कोलमडल्याचं एका बाजूला पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आता पावसाचा जोर आहे तो नवी मुंबईमध्ये वाढताना दिसून येत आहे। विनायक पटेल, एबीपी माझा, नवी मुंबई। तर मुंबई आणि ठाण्यासह वसई विरार शहरात देखील सकाळपासून पावसाचा जोर पाहायला मिळतो आहे। सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं, ज्यामुळे शहराच्या वाहतुकीला त्याचा फटका बसला। तसंच साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत नागरिकांना प्रवास करावा लागला। तर पालघरमध्ये देखील काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलंय। वसई विरारमध्ये पावसाची जोरदार एंट्री झालेली आहे, त्यामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। मी आता नालासोपारा पूर्वेकडील आचोरे रोड आहे आणि या मुख्य आचोरे रोडचं आपण जर हे चित्र बघितलं तर त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। आपण जर बघितलं तर ही समोरची दुचाकी पूर्णपणे अर्धी जी आहे ही पाण्याखाली गेलेली आपल्याला ही दुचाकी दिसून येत आहे। प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, नालासोपारा। पालघर जिल्ह्यात गेल्या 3-4 दिवसापासून अधूनमधून पाऊस सुरू होता, तर उन्हाचा कडाका सुद्धा वाढला होता। मात्र आज मध्यरात्रीपासून जे पावसाने आहे ती मुसळधार सुरुवात केलेली आहे। सगळीकडे पाऊस आहे तो जोरजोरात बरसत आहे। एकूणच पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात हा पाऊस बरसतोय। शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या जे पेरण्या आहेत त्या सुद्धा सुरू केलेल्या आहेत। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर।